तर अजित पवारांनी जयंत पाटलांना एक चिठ्ठी लिहिली होती। चिठ्ठी पाठवून शासकीय निवासस्थानी बोलावून घेतलं होतं। राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं ही माहिती दिली आणि याच चिठ्ठीमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ही सुरू झाली होती। उगाचच राजकीय चर्चांना उधाण नको, शरद पवारांशी चर्चा करतो, जयंत पाटलांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, काय अधिक माहिती येते या चिठ्ठीमध्ये? नेमकं काय होतं? जयंत पाटलांनी ही प्रत्युत्तर दिलं होतं, त्यामुळे काय नेमकं बोलणं झालं अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये? अगदी बरोबर आहे प्रणिता, आपण बघतोय की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे, जे नागपूरमध्ये झालं होतं, त्यावेळेस अजित पवारांनी स्वतः जयंत पाटलांना एक चिठ्ठी पाठवली होती आणि मला भेटायला या अशा प्रकारचं एक लेखन जे आहे त्या चिठ्ठीमध्ये होतं आणि अजित पवारांनी जयंत पाटलांना ही चिठ्ठी पाठवलेली आणि त्यानंतर जयंत पाटील जे आहेत त्यांना ही चिठ्ठी मिळाल्यानंतर जयंत पाटलांनी फोनवरती दादाशी संपर्क केला होता, अजित पवारांशी संपर्क करून त्यांनी सांगितलं होतं की या संदर्भात जे आहे ते जर मी तुम्हाला भेटायला आलो तर राजकीय चर्चांना उधाण येईल आणि त्याचबरोबर या संदर्भात जे आहे ते मला शरद पवार यांच्याशी सुद्धा बोलावं लागेल, अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारचं बोलणं जे आहे ते जयंत पाटील यांनी अजित पवार यांना केलेलं होतं आणि त्यामुळे जे आहे ते जयंत पाटील जे आहेत अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे गेले नव्हते आणि त्याचमुळे ही भेट जी आहे ती दुसरीकडे झाली। मात्र त्याची संपूर्ण कल्पना जी आहे ती शरद पवारांना देण्यात आलेली होती आणि त्याचमुळे या भेटीसाठी या चिठ्ठीपासूनच दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जे आहे ते विलीनीकरणाची चर्चा सुरू झाल्याची असल्याची माहिती सुद्धा मिळते। ही सगळी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। मात्र जयंत पाटील सुद्धा जे आहे ते अजित पवारांना भेटण्यासाठी उत्सुकच होते। मात्र अजित पवारांना जर जयंत पाटील त्यावेळेस तात्काळ भेटले असते तर मात्र जयंत पाटील हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी जाणार आहेत का, ते शरद पवारांची साथ सोडणार आहेत का, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं असतं आणि त्याचमुळे ही भेट जी आहे ती मी माझ्या पक्षश्रेष्ठींना देतो आणि त्यानंतर जे आहे ते आपण भेटीचं ठिकाण ठरूया, अशा प्रकारचा कॉल जयंत पाटलांनी ही चिठ्ठी मिळाल्यानंतर स्वतः अजित पवारांना केला होता आणि त्याचमुळे विलीनीकरणासाठी जे आहे ते अजित पवार असो किंवा जयंत पाटील असो किंवा दोन्ही राष्ट्रवादी असो ती सकारात्मक असल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं आणि अजित पवारांना जे आहे ती अशी चर्चा काही म्हणजे फक्त हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस जे आहे ते अनेक नेत्यांच्या गाठीभेटी होत असतात, कामाच्या निमित्ताने होत असतात आणि विशेष म्हणजे विकास प्रकल्पासाठी निधी मागण्यासाठी, कारण अर्थमंत्री होते अजित पवार, त्यासाठी सुद्धा होतात। मात्र अजित पवारांनी जे आहे ती जयंत पाटलांना एकट्यानेच या असं सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही मला भेटायला या, अशा प्रकारची चिठ्ठी अजित पवारांनी पाठवली असल्यामुळे या चिठ्ठीला घेऊन जयंत पाटील जे आहे ते सकारात्मक होते। मात्र त्यांनी चिठ्ठीचं उत्तर चिठ्ठीमध्ये न देता त्यांनी अजित पवारांना फोनवरती या संदर्भात जे आहे संपर्क केला होता आणि फोनमध्ये जे आहे ते त्यांना एक सकारात्मक बोलणं करत जे आहे त्यांनी म्हटलं होतं की आपण की दादा मला तुम्हाला भेटायचं आहे, मात्र या बाबतीत जर मी आता तत्काळ भेटायला आलो आणि जर आपली म्हणजे बंद दाराआड चर्चा झाली तर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण येऊ शकतं आणि त्यामुळेच आपण भेटीचं ठिकाण जे आहे ते वेगळ्या ठिकाणी ठरूया, अशा प्रकारची सकारात्मक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली। ज्योत्स्ना, त्यामुळे कुठेतरी या चिठ्ठीमुळे ही भेट झाली आणि त्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चा या सुरू झाल्या होत्या। धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।